बातम्यांची सुरुवात करूया या तासाच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघानं इतिहास घडवला। दक्षिण आफ्रिकेला हरवून हरमनप्रीतच्या टीम इंडियानं वनडे विश्वचषकावरती नाव कोरलं। कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न साकार। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा अजित पवारांची निवड, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळांची निवड। मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, तर मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषदेतून मवियाचा भांडाफोड करणार। जैन मुनी निलेशचंद्र यांचं आजपासून आझाद मैदानात उपोषण। जुने कबूतरखाने सुरू करण्याची मागणी, दादरच्या कबूतरखान्याची ताडपत्री काढण्याचा निर्णय। पुण्यातील जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। बाहुबली रॉकेटद्वारे इस्रोच्या CMS-3 उपग्रहाचं अवकाशात प्रक्षेपण। CMS-3 हा आजवरचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह। आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान